असा होता माझा शिवाजी राजा, राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा, शिल्पकार जो स्वराज्याचा, कैवारी हा रयतेचा, श्वास असे तो मराठ्यांचा, सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा, माझ्या लाडक्या राजांचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा. व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि या गौरवशाली हिंदवी स्वराज्यातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या या अस्सल मराठमोळ्या सणाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा. खरं समजत नाही आरंभापासून प्रारंभ करावा की प्रारंभापासून आरंभ करावा. कारण ज्यांनी निसर्गालाही झुकवून स्वराज्याचे देखणे स्वप्न उराशी बाळगलं, अनेक अग्नी दिव्य पार करून ते साकार केलं, आज ज्यांच्या जन्माला जवळपास 4 शतके होत आली असली तरीही त्यांचं नाव घेतलं की प्रत्येकात वीरश्री संचारते, चहूबाजूला नवचैतन्याचे वारे वाहते. अशा थोर विभूतीबद्दल मी पामरांनी काय बोलावे आणि त्यांचे अतुलनीय कार्य कसे तोलावे. तरीही एक यत्न, एक प्रयत्न, एक भावना, एक श्रद्धा, एक मुजरा, एक मानाची वंदना माझ्या राजांसाठी, राजा शिवरायांसाठी. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. सारा महाराष्ट्र अन्याय, अत्याचार, जुलूम यांच्या काळ्या कुट्ट अंधारात झाकाळला होता. अशातच कुठल्या तरी दैवी शक्तीचा साक्षात्कार घडावा अशी घटना घडली. स्वाभिमानी आणि अभिमानी मराठीशाहीची पहिली पताका फडकावणारे सरदार शहाजी भोसले व सरदार लखोजी जाधव यांची वीर कन्या आदरणीय जिजामाता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले. साऱ्या महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवणारा, अंधारमय मराठी भूमी चैतन्याची पहाट फुलवणारा एक क्रांती सूर्य जन्माला आला. होय, माझा शिवबा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. शिवनेरी हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरून गेला. म्हणून तर आपण म्हणतो, माय भवानीचे वरदान ज्याला, तो जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आधार, तो शहाजीचा वीर पुत्र, ज्याने केले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार, स्वप्न साकार. राजांचे महात्म्य थोडक्यात आपल्याला असेही सांगता येईल. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. राजे, तुमच्यासारखा अवतार न कधी झाला, ना आहे, ना होणार. राजे, तुमचे ऋण कधी आम्ही नाही फेडू शकू. राजे, ना तुमची प्रेरणा, आशीर्वाद, आदर्श आम्ही विसरू शकू.